याच्या हातामध्ये डॉट येतोय। सुरुवात करत असताना विवेक गायकवाड षटकाची सुरुवात सुंदर केली आहे। 5 षटकांची मॅच पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय। सलामीची जोडी बॅटिंग करत असताना शरद आणि भावेश। यावेळेस फुलटो चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हरला पार करण्याचा प्रयत्न, सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी प्रेमच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केलंय। एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं इथे धावफलकाला सुरुवात केली आहे। श्री गणेशा झालाय। शरद बॅटिंग करत असताना ऑफ द मार्क विथ द सिंगलच्या मदतीने इथे सुरुवात केली आहे। एक धावेच्या मदतीने आपण पाहताय तर स्कोरबोर्ड थोडंसं हल्लं आणि स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक वरती भावेश हा सुद्धा आपण पाहताय फुलटो चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन वरनं फिल्डर जातोय चेंडूवरती पकडून, निश्चितच आपल्या कवेत घेत असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता अजय धोळेनं गॅदर केलं। सिंगल मिळतीये, एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 2 या आकड्यावरती। मॅच जबरदस्त पाहायला मिळेल। 2 मातब्बर संघ खेळतायत। एका बाजूनं वांगणी बदलापूर विभागाचा ताकदवर धाकड संघ मैदानाच्या आतमध्ये काव्या 11 जय हनुमान जोबेली आणि त्यांना फाईट करत असताना कर्जत ग्रामीणचा तुफान आणि दर्जेदार संघ मैदानावरती एसबीसीसी उमरोली। या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच साई एकविरा चषक 2026 आजची दुसरी रात्र या ठिकाणी पार पडते। विवेक गायकवाड हा चेंडू कदाचित हातामधनं स्किड झाला, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे। हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केला जाईल। 4 धावा मिळाल्यात, तिसरे पंच आम्हाला जोडले जातील। अंपायर रिव्ह्यू ओके। पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे, चेक केला जाईल। ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडूची हाईट काय होती हे पाहिलं जातंय। कुणाल पेनकर सर या ठिकाणी आम्हाला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। इट्स अ फेअर डिलिव्हरी। चेंडू ज्या वेळेला अटेम्प्ट केला त्यावेळेला खाली लँड होतोय असं पंचांचं म्हणणं आहे। या अनुषंगाने 4 धावा मिळतील आणि या मॅचचा पहिला चौकार। विवेकचा हा चेंडू स्टेप आउट झालाय, कडक शॉट पाहायला मिळतोय, अगदी समोरच्या दिशेला बेधडक स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, माइटी हिट, सिक्सर। चेंडूवरती डॉट, त्यानंतर 5व्या आणि 6व्या चेंडूवरती 2 मोठे फटके आले। एकंदरीत टोटल जर आपण पाहिलं तर 1 षटकाचा खेळ संपलाय। धावफलकावरती बिनबाद 12 धावा। बॅटिंग करत असताना आपण पाहताय शरद बुंदाटे आणि साथ देत असताना भावेश लोंगले आघाडीची जोडी मैदानावरती। यावेळेस षटक क्रमांक 2 ला सुरुवात, हायवे एंड कडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारून करण धुळे या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी तयार होतोय। पहिल्या षटकात 12 आल्या, पहिल्या 4 बॉलवरती कमांड राहिली विवेक गायकवाडची, त्यानंतरच्या 2 बॉलवरती मात्र सेट झाल्यानंतर जबरदस्त 2 नेत्रदीपक फटके आणि टोटल 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं। चांगली मॅच पाहायला मिळेल, अतिशय दर्जेदार दमदार आयोजन। साई एकविरा चषक इथे करणचा हा चेंडू कट केलाय, पॉइंटला बीट केलं, जबरदस्त फटका, कव्हर पॉइंटला दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। बॅटिंग करत असताना भावेश लगेच कमबॅक केलंय, सरप्राइझिंग डिलिव्हरी, टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना षटकाला सुरुवात केली। पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर
जबरदस्त स्क्वेअर कट, 4 धावा मिळाल्या. त्यानंतरच्या या चेंडूवरती आपण पाहताय करण धुळेनं लगेच कमबॅक केलं. आपल्या नावाला साजेसा खेळ दोनही खेळाडू करण्याच्या मनस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली फाईट पाहायला मिळेल, टिट फॉर टॅट. करणचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. अडवलं, फेकलं, सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 17 वरती. 17 विदाउट लॉस, बिनबाद 17. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी. एका बाजूने आपण पाहताय शरद बुंदाटे, तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत असताना भावेश लोंगले, ही आघाडीच्या फलंदाजांची जोडी. स्विच इट अटेम्प्ट. करण धुळे कच्च्या गुरुचा चेला नाहीये. निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. स्विच इट अटेम्प्ट केलं होतं. डावखुरे हातानं गोलंदाजी करत असताना करण धुळे, आणि निश्चितच हा चेंडू डॉट येतोय. ओव्हर नंबर 2. इथे बॅटची कडा लागली आहे. झेलची सुवर्ण संधी, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि निश्चितच पहिला झटका मिळतोय. बॅटिंग करत असताना एसबीसीसी उमरोली या टीमला फलंदाज माघारी परतलाय. शरद बुंदाटे इज गॉन. अप्रतिम झेल आपण पाहिला, संचित धुळेने पकडलेला आहे. आणि या झेलसाठी नक्कीच सागर मसने, संदेश मसने आणि नक्कीच आमचे रील स्टार युवराज धुळे अर्थात रॉयल निंजा यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. शुभम, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. थँक्यू. सुंदर झेल संचेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. युवा यंगस्टर खेळाडू आहे आणि त्यानं झेल टिपल्यानंतर त्याला या ठिकाणी पारितोषिकांची खैरात होतीये. अतिशय चांगल्या पद्धतीने टिपलेला हा झेल आणि पहिला धक्का मिळाला आहे उमरोलीला. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. अगदी आपण पाहताय सन्मानपूर्वक खेळून काढलं. हलक्या हातानं त्या ठिकाणी खेळून काढलंय. बाल बचावलाय. सिंगल मिळतीये. साहिल आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि निश्चितच 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतं ते 18 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18. की 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विवेक गायकवाडचं पहिलं षटक 12 धावांचं आलं. त्यानंतर करणनं मात्र इथं कव्हर अप केलं. फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. एक महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला. 1 बाद 18 धावा स्कोर कार्ड वरती. एसबीसीसी उमरोली साहिल लोंगले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. निश्चितच उमरोलीकरांचा मान अभिमान सन्मान आणि कर्जत तालुक्याचा मान अभिमान सन्मान सातत्यानं ज्या खेळाडूनं वाढवला मिस्टर ISPL, इथे आपण पाहताय तर पुनश्च एकदा मैदानावरती आपल्या गावच्या टीमसाठी उतरलाय. जबरदस्त झुंज तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूनं साहिल लोंगले अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूनं बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे, महेंद्र धुळे अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये. बिग फाईट मॅच. 2 षटकं संपली आहेत. स्कोर कार्ड वरती 18 धावा. रणनीतीमध्ये बदल केलाय. फिरकीचं आक्रमण चालू झालंय. फिरकीचा जादूगार कल्पेश धुळे पहिल्याच बॉल वरती बोटांची जादू चेंडूवरती फिरवत असताना छू मंतर केलाय आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. बॅट्समन आउट. शरद बुंदाटेच्या नंतर इथे लागलाय मोठा झटका. साहिल लोंगले गॉन. हा झटका फार मोठा लागलाय एसबीसीसी उमरोली या टीमला. कल्पेश धुळे गोलंदाजी मार्क वरती आला आणि निश्चितच आपल्या टीमसाठी वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. साहिल लोंगलेला मैदान सोडावं लागलं. अगदी 1 धावेवरती तो मैदान सोडतोय. आपल्या संपूर्ण चाहत्यांना थोडंसं निराश केलं. कल्पेश धुळे कोण विसरेल.
स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय ज्या वेळेला फक्त 4 धावांची आवश्यकता होती, दर्जेदार गोलंदाजी त्या मॅच मध्ये सुद्धा केली. आपल्या टीमसाठी नेहमीच धावून येताना पाहायला मिळाला. इथे सुद्धा चांगला चेंडू, अगदी 2-3 पावलं रनअप आणि त्यानंतर बोटांची जादू चेंडूवरती फिरवत असताना, फिरकीची जादू. जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आणि हा संपूर्ण अनुभव क्रिकेटच्या मैदानावरती इथे लावत असताना पाहायला मिळतोय. लिजंड प्लेअर कल्पेश धुळे राईट अमोर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक वरती रत्नदीप आलाय. इथे फटका चांगला आहे, आडव्या बॅटनं वेट अँड वॉच कडक हिट मारलाय. एक टप्पा खाऊन मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू सीमा पार, चौकार. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती आलाय रत्नदीप. संघासाठी नेहमीच धावून येणारा खेळाडू आहे. निश्चित आपल्या संघासाठी अडचणीची परिस्थिती आणि अशा वेळेला ठोकलेला हा संजीवनी प्रदान चौकार. चांगला चेंडू, गुगली आक्रमण. टप्पा खाल्ल्यानंतर अगदी आपण पाहताय फसवा चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर असं वाटलं होतं की ऑफ ब्रेक येतोय, मात्र सरळ अगदी थोडासा लेग कट होत बाहेर निघाला. विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना जबरदस्त केमिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज कल्पेश धुळे आणि विकेट किपर महेंद्र धुळे यांच्या दरम्यान जबरदस्त गोलंदाजी करत असताना टप्प्यावरती सुंदर नियंत्रण. चौकारानंतर लगेच कमबॅक केलंय. यावेळेस फुलटॉस घेऊन खेळलाय. चेंडूला फिरण्यासाठी संधीच दिली नाहीये. मनगटी ताकदीचा वापर करत असताना आपली रीच पूर्ण वापरली आणि फुलटॉस घेऊन चेंडूला छूमंतर केलं. सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. पहिली कल्पेश धुळेची पहिल्या बॉलवरती साहिल लोंगले सारखा मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवला. त्यानंतर डॉट, चौकार, डॉट, सिक्सर. बिग फाईट मॅच. रत्नदीप संघासाठी उपयुक्त खेळी या ठिकाणी सादर करतोय. कल्पेश धुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं राईट अमोर द विकेट. यावेळेस टप्पा पडल्यानंतर कल्पेशला खेळणं फार अवघड असतं. इथे आपण पाहताय एक टप्प्यावरती पकडलंय, धोक्याची घंटा. थ्रो अगदी आपण पाहताय थोडासा वाईट. हा थ्रो जर बरोबर यष्ट्यांच्या लगत आणि जवळ आला असता तर विकेट कदाचित मिळाली असती. इथे आपण पाहताय सिंगल, एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गडी बाद, 29 धावा, 29. संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती टोटल आपण पाहताय 2 गडी बाद, 29 धावा जमल्यात. इथून उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 5 षटकांची एकंदरीत मॅच आणि निश्चितच 3 षटकांच्या नंतर 29 बनल्यात. सेट फलंदाज मैदानात बॅटिंग करत असताना रत्नदीप आणि त्याला साथ देतोय बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश लोंगले अर्थातच बंटी आणि रत्नदीप लोंगले स्ट्राईक वरती. गोलंदाज करण धुळे पहिलाच बॉल टप्प्यात आलाय आणि परफेक्ट कार्यक्रम केलाय. दूर चेंडू जाऊन पडतोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
काही चेंडू राहिले निश्चितच जोवेलीच्या नावावरती, तर काही चेंडूंवरती आक्रमक केलंय उमरोली टीमसाठी. रत्नदीप मात्र इथे खऱ्या अर्थानं रत्न बनून चमकत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि विचार करण्यास भाग पाडलंय करण धुळेला सुद्धा. जबरदस्त मॅच रंगेल. अष्टपैलू खेळाडू आहे, जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारण्यासाठी माहीर असणारा खेळाडू, व्यावसायिक दर्जाचं भरपूर क्रिकेट करण धुळे गेली कित्येक वर्ष खेळतोय. आपल्या जय हनुमान जोवेलीसाठी आणि बदलापूरच्या ग्रामीण क्रिकेटसाठी भरपूर योगदान सातत्यानं राहिलं. त्याचबरोबर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट सातत्यानं खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस सुद्धा फुलटोज मिळाला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. संपूर्ण सूत्र हातामध्ये घेत असताना पाहायला मिळतोय. एक षटकार एक चौकार. या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 बॉलवरती मोठं आक्रमण करत असताना पाहायला मिळाला. निश्चितच करण धुळेला कमबॅक करावं लागेल. आता इथून आपण पाहिलं स्कोअर कार्ड तब्बल 39 या आकड्यावरती 39. इथे फटका पुन्हा समोर खेचला. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सरकचा 3रा मोठा फटका. रत्नदीप ऑन फायर, सिक्सर. गाजवलंय. इथे आपण पाहताय तर कर्जतवरनं दूरवरनं येऊन आपल्या नावाची छाप इथे मैदानात सोडत असताना सुरुवातीचे टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज लवकर जरूर बाद झाले, मात्र त्यानंतर रत्नदीप लोंगले मैदानावरती आला आणि ग्रेट फिनिशरची भूमिका इथे अदा करत असताना जबरदस्त बॅटिंग तो करतोय. षटक क्रमांक चालू झालं 3रं आणि 3ऱ्या षटकावरती आक्रमक हल्ला तो करतोय. षटकार चौकार षटकार, उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस थोडं गती परिवर्तन. हा सुद्धा फटका आपण पाहताय चांगला खेळलाय. दूरवरनं फिल्डर आला, सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप करत असताना निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा इथे वाचवल्या. स्कोरबोर्ड वरती 2 धावा जोडल्या जातील. दर्जेदार फिल्डिंग. सीमारेषेच्या जवळ रोहित आणि विवेक या दोघांनी अगदी आपण पाहताय तर दूरवरनं जाऊन चेंडूला स्टॉप केलं. संघासाठी 2 धावा वाचवल्या. अशा पद्धतीच्या मोमेंट्स तुम्हाला कॅप्चर करायच्या असतात. इथे सुद्धा फुलटोज मिळालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना पूर्ण टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. निश्चितच धावांचा पाऊस मैदानाच्या आत पाडत असताना वैयक्तिक 35 धावांवरती रत्नदीप लोंगले. जबरदस्त कॅमिओ. यावेळेस सुद्धा पुन्हा वेट अँड वॉच. आडव्या बॅटचा कडवा तिखट प्रहार. चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतील 6. षटकार. दे चौका, दे छक्का, दे धमाका. या षटकात 30 धावा आल्या. टोटल जर आपण पाहिलं तर तब्बल 59 धावा 4 षटकांमध्ये इथे जमलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा 59, 59 ऑन बोर्ड. मैदानामध्ये चेंडू पाठवा. सुंदर फटकेबाजी. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर कमांड राहिली होती जय हनुमान जोवेली संघाच्या बाजूनं, मात्र या 4थ्या षटकानंतर सामना फिरवलाय. एक हाती सामना फिरवण्याची ताकद रत्नदीप लोंगलेनं सातत्यानं ठेवली आहे आणि आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानात इथे पेश करत असताना या षटकात तब्बल 30 धावा त्यानं वसूल केल्या. 11 चेंडू 41 वरती खेळतोय. चला या पुढील सामना असेल कासगाव आणि भडवल B+. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
चांगली बॅटिंग, इथून कमबॅक करावं लागेल. जय हनुमान झोबेली संघाला हे षटक चांगलं येणं गरजेचं असेल. शेवटचं अंतिम षटक, अभयवरती विश्वास दाखवलाय. इथे आपण पाहताय तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी तयार होतोय. नेहमीच तुम्ही पाहत असाल काव्या 11 जय हनुमान झोबेली हा संघ मैदानावरती खेळत असताना महेंद्र धुळेला नेहमीच गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय. मात्र या मॅच मध्ये कदाचित रणनीती वेगळी असावी. अभय उभरता सितारा आहे, चांगली गोलंदाजी तो करतोय. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, विकेटच्या मागे चेंडू अडवून फेक करतील तोपर्यंत सिंगल एक धाव कंप्लीट केली आहे. 22 ची सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 60 वरती. शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली. त्यानंतर मात्र रत्नदीप जसा बॅटिंगला आला त्यानंतर मात्र वारे फिरले ते एसबीसीसी उमरोली संघाच्या बाजूनं. नेहमीच ताकद राहिली आहे उमरोली संघाची, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आणि त्यानंतर दर्जेदार गोलंदाजी. आणि इथे आपण पाहताय तर चांगलं कमबॅक रत्नदीपनं केलं. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. गोलंदाज अभयवरती विश्वास दाखवलाय आणि त्यानं सुरुवातीचे 2 चेंडू सुंदर टाकले. पहिल्या बॉलवरती आपण पाहताय 22 ची सिंगल मिळाली. त्यानंतर इथे कुठल्याही प्रकारे धाव घेऊ देत नाहीये. सलगचे 2 चेंडू डॉट फेकले आणि निश्चित आपल्या संघासाठी छोटंसं कमबॅक या ठिकाणी करून देत असताना काव्या 11 जय हनुमान झोबेली संघासाठी षटक क्रमांक 5 शेवटचा अंतिम निर्णायक. आणि या षटकात धावा रोखण्याचा प्रयत्न अभय करतोय. यावेळेस फुलटोज मिळालाय आणि रत्नदीप सेट आहे. फुलटोजला सोडेल तो रत्नदीप कसला. जबरदस्त प्रहार, उमरोली गावचा ब्रँड षटकार. दुःखदायक हेतू, रत्नदीप इथे जय हनुमान झोबेली संघासाठी खलनायक बनून उभा राहिलाय. वैयक्तिक 47 धावांवरती बॅटिंग करत असताना रत्नदीप लोंगले. षटक क्रमांक 5 शेवटचा अंतिम, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. अभय चौधरी गोलंदाजीसाठी आलाय. 2 चेंडू त्यानं चांगले टाकले. मात्र त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार. रत्नदीप नावाचं वादळ मैदानात घोंगावलं. एक हाती किल्ला त्यानं लढवला. वन साइड हिरोची भूमिका पार पाडत असताना जे एसबीसीसी उमरोली या संघासाठी 66 धावा टोटल स्कोअर कार्ड वरती. जबरदस्त बॅटिंग. उर्वरित चेंडूंवरती कमांड मिळवावी लागेल. बॅटची कडा लागलीये. शॉट थर्डमॅनला फिल्डर तैनात. महेंद्र धुळेनं टिपलाय झेल आणि संपलाय रत्नदीप लोंगलेचा जबरदस्त खेळ. फलंदाज बाद. ज्या ज्या वेळेला हल्ली गरज लागते त्या वेळेला अभयचा वापर करतात आणि निश्चित आपल्या नावाला या ठिकाणी उभारी देत असताना, आपल्या खेळाला या ठिकाणी न्याय देत असताना अभय चौधरी युवा यंगस्टर ते स्तरार गोलंदाज इथे मिळवली आहे महत्वाची विकेट. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक. 66 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 66 ऑन बोर्ड. इथे फुलटोज, लोवर फुलटोज होता. निश्चितच बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल एक धाव कंप्लीट करतायत. 1 धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे सरकेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल आला. निश्चितच नवीन फलंदाजाला मैदानात आल्या आल्या मोठा फटका खेळणं हे एक चॅलेंज असतं आणि अभयचा हा चेंडू आपण पाहताय तर एक सिंगल मिळतीये. धावा रोखल्यात, 67 बनल्यात. टोटल आपण पाहताय 67 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. अभय चौधरी चांगला टाकलाय. कडा लागली बॅटची. शॉट थर्डमॅनला पकडलाय आणि डायरेक्ट निशाणा साधलाय. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय झटका. 5 षटकं संपली आहेत आणि शेवटच्या मोमेंटला अभय चौधरीनं एक चांगलं कमबॅक जय हनुमान झोबेली टीमला करून दिलं. स्कोअर कार्ड टोटल झालं एकंदरीत आपण पाहताय तर ते 67 आणि 68 धावांचं कडवं तिखट लक्ष असेल
काव्या 11 जय हनुमान जोवेली टीमसाठी. श्री गणेश कासगाव आणि भडवल बी प्लस या दोन टीम मध्ये सामना असणार आहे. छापा असा कॉल आहे आलेला आहे. छापा टॉस जिंकलेला आहे. श्री गणेश कासगाव या टीमने टॉस जिंकला. निर्णय नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण शुभेच्छा देऊया कारण की विद्यमान सामना देखील अप्रतिम सुरू आहे. दोन्ही नामवंत संघ आमने सामने आहेत. एका बाजूला नक्कीच काव्य 11 जय हनुमान जोवेली आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, आपलं मनापासून आभार. पूर्वार्ध संपलेला आहे. धावफलकावरती बॅटिंग करत असताना एसबीसीसी उमरोली संघानं जोडल्या तब्बल 67 धावा. 30 चेंडू आणि 68 धावांचं तगडं लक्ष असेल. ज्या वेळेला काव्या 11 जय हनुमान जोवेली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरेल. 68 धावा बनवल्या जातील का की मैदानामध्ये डिपेंड करण्यात यश मिळवेल एसबीसीसी उमरोली. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आम्ही तुर्तास समालोचन कक्षामध्ये थोडीशी विश्रांती घेतोय. समालोचन कक्षामध्ये थोडं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये धडकेल. या ऐकूयात बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्या सोबत. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर आणि धन्यवाद रोशनजी संते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साई एकविरा चषक 2026 चे पर्व 68 धावांचं लक्ष आता सध्या काव्या 11 जय हनुमान जोवेली टीम समोर. 30 बॉलचा खेळ सध्या आपण पाहिलं तर रिक्वायर रन रेट 68 धावा या ठिकाणी चेस करायचे. आणि आता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 67 धावा बनवण्यात आल्या एसबीसीसी उमरोली टीमच्या वतीनं. आणि आता जोवेली टीमला 68 धावांचं एक तगडं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी जबाबदारी पहिल्या षटकाची बंटी हर्षल आलेले अपकारा, कारण बेडॉनला बंटी आहेत. हर्षल आणि बंटी सध्या बंधू
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मॅच ऑन दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेतन या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात. एक सिंगल तिकडे मिळेल. स्वतःसोबत संघाचं खात्या दरम्यान एक या धावसंख्येने खुलं झालेलं आहे. कव्य 11 जे हनुमान जोबेली संघाचं साई एकविरा चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. निसार भाई शेख या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून पंकज भोले, निलेश काळीकर आणि निलेश मराडे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय. अप्रतिम स्पर्धा आहे. सेकंड डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण आहोत आज आणि आता हा सामना अत्यंत महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर देखील एक अप्रतिम मॅच तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला कासगाव तर दुसऱ्या बाजूला भडबल B+. टॉस बॉल अत्यंत प्रचंड वेगवान चेंडू करण धुळेच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. हर्षल लुंगलीचा एक अप्रतिम या ठिकाणी मारा आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान चेंडू आणि संपर्क नाहीये. डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होते. करण धुळेने जितक्या पूर्वार्धामध्ये धावा खर्च केले त्या धावा त्याला आता मात्र वसूल करावा लागणार आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकला बीस करणार हा चेंडू. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. शॉट ऑफ गुड लेन. प्रचंड वेगवान चेंडू. रोहित धुळेने घेतलेली सिंगल, त्यानंतर झालेली स्ट्राईक रोटेट आणि आता करण धुळे एक चेंडू डॉट आला आणि त्यानंतर आता अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रा मिळतीये. यावेळेस का वरच्या दिशेने चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत. झेल घेण्याचा प्रयत्न तिकडे करण्यात आला, परंतु 3-3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रयत्न करतात आणि अखेर 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत. करण धुळे बदलापूरचा वंडर बॉय आणि त्याच्या साथीनं रोहित धुळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. धाव फलकामध्ये तुम्ही पाहता 4. सध्या शांत खेळ, स्लो स्टडी हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिकडे गणेश चेंडूला गॅदर करतात. गणेश घारे एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या 5. जशी सुरुवात उमरोली संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये केली होती तशी सुरुवात जोबेली संघाची पाहायला मिळाली. खरं तर विवेक गायकवाडने टाकलेला एक लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती चौकार आला पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर षटकार म्हणजे इथून धावाला आकार देण्याचा प्रयत्न उमरोली संघाने केला होता. चांगली गोलंदाजी हर्षल लुंगलेला तुम्ही पाहताय. अप्रतिम या ठिकाणी रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहायला मिळते. सुंदर अतिशय भेदक मारा. षटक क्रमांक पहिलं पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम सध्या हर्षल लुंगले करतायत. आणखीन एक बॉल डॉट. शॉट ऑफ गुड लेन. अगदी अचंबित करणारा चेंडू आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. अगदी आपण पाहतो प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक संघाचं स्वप्न फार मोठं असतं. स्पर्धेमध्ये लाख बोलाची स्पर्धा तुम्ही खेळतात आणि 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ या ठिकाणी एक काही ना काही स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले असतात. म्हटलं जाताना झोपेत पडलेली स्वप्न कधी खरी होत नसतात, पण खरी ती स्वप्न होतात ज्यासाठी तुम्ही स्वप्न सोडून देता आणि त्या यशाचा पाठलाग तुम्हाला करावा लागतो. 68 धावा आहेत आणि आता मात्र या मॅच मध्ये येणारे 24 बॉल इक्वेशन शिल्लक आहे तब्बल 63 धावांचं. 15 पेक्षा जास्त सरासरी या ठिकाणी गाठायची जोबेली टीमला या मॅच मध्ये. प्रति षटकामागे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज साहिल लोंगले ISPL रिटर्न खेळाडू. सध्या आपण पाहतो दिल्ली सुपर हिरोज या टीमला त्यांनी प्रेझेंट केलं. पहिलाच बॉल दिशेपासून थोडेसे भरकटलेत साहिल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलाय. सध्या संघाची कामगिरी आपण पाहिली तर इतकी फारशी चांगली पाहायला मिळाली नाहीये, परंतु या ठिकाणी अगदी आपण पाहतो साहिल लोंगले 2.5 महिन्याच्या प्रदीर्घ कालानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा ग्रामीण गटासाठी स्वतःच्या गावासाठी
आणि स्वतःच्या संघासाठी खेळण्यासाठी तयार झालाय आणि त्याच्या विरोधात करण धुळेने आक्रमण केलं. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय षटकार. व्यावसायिक त्यामध्ये बेस्ट बॉलर हा किताब साहिल लोंगलेला मिळालेला आहे. षटकाराला दिलेला क्विक रिप्लाय, फलंदाज होईल बाद. करण धुळेला परतावा लागेल. क्लीन बोल्ड यष्ट उद्ध्वस्त करत असताना मिस्टर साहिल लोंगले, नुकताच त्याच्या नावाची चर्चा आपण करत होतो आणि त्याला मिळाली आहे पहिली विकेट. टीम जय हनुमान काव्य 11 जोवेली संघाला लागणारा हा पहिला पहिला तर एका षटकाराचा अपवाद वगळल्यानंतर संघ थोडसा अजय काठावले अडचणीत सापडलाय. काव्य 11 जय हनुमान सोबेली पहिले षटक अप्रतिम राहिलं ते गोलंदाज हर्षल लोंगलेचा. डॅनी लोंगले याच्या तालमीत घडलेले सगळे खेळाडू आहेत. खरं तर आपण पाहतो उमरोली गाव म्हटल्यानंतर कर्जत हायबँडला टच असणार हे गाव आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्या विभागात देखील होत असतात. एक नाईटची दर्जेदार स्पर्धा आपण पाहिली समीर लोंगले यांची आणि आता नुकताच एक स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये चांदईच्या ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. श्रीपती बाबा चषक उमरोली ही स्पर्धा देखील आपण पाहिलेली आहे आणि त्याच नावानं संघ सध्या खेळतोय. SBCC उमरोली. गोलंदाज साहिल, न्यू बॅटर महेंद्र धुळे सध्या मैदानाच्या आत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं. ही खासियत राहिली आहे महेंद्र धुळे याचा ट्रेड मार्क शॉट. अगदी आपण पाहिलं तर रिव्हर्स अटॅम्प प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला इथं भूत माहिती आहे महेंद्र धुळेची. आणि जर पण आपण पाहिलं तर हा डॉट बॉल या ठिकाणी आलेला. बैगवान चेंडू त्याच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी टाकण्यात आला. शॉट ऑफ गुड लेंथ. चेंडू पडल्यानंतर राईज झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. महेंद्र धुळेसाठी बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकण्यात आलेले आहेत. 12 वरती गाडी अडकली आहे काव्य 11 जय हनुमान झोबेली संघाची. 68 धावांचं एक टार्गेट. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अगदी आपण पाहतो अचंबित करणारी गोलंदाजी साहिल लोंगले संघामध्ये ग्रामीण गटातून खेळत असताना आपण पाहतो नेहमीच आपण 2 षटकं हाताळताना त्याला पाहिलेली आहेत आणि सध्या तरी अगदी आपण पाहतो काल देखील बेलोली नाईट टुर्नामेंट मध्ये हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि आज बदलापूर नगरीमध्ये दाखल झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या
68 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज गणेश घारे. पहिला बॉल वाईड आला म्हणजे 13 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. ओ चांगला बॉल या ठिकाणी रोहित धुळेच्या अगेन्स्ट टाकण्यात आलाय. सध्या तरी या ठिकाणी आपण पाहतोय संघ पूर्णपणे अडचणीत सापडलेला. मागच्या षटकातील 5 चेंडूंचा आपण जवळजवळ खेळ पाहिला. त्यामध्ये करण धुळेची विकेट, 4 चेंडू डॉट आणि आता हा देखील 1 चेंडू डॉट. डॉट बॉल आणि आता फलंदाज ठिकाणी बाद होत आहेत. रोहित धुळेला प्रथम लागेल भागारी. थोडीशी भयान शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जणू काही आता झोबेली संघाच्या पाठीराख्यांमध्ये. कारण तिसरं षटक प्रगती पथावरती. धावा धावफलकामध्ये 13. सध्या आउट फॉर्म आहे जन्म झोबेली. आणि आता या पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 67 धावा पूर्वार्धामध्ये त्यांनी खर्च केला आणि 68 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी दमछाक पाहायला मिळते. 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. विवेक गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येतात. सध्याचा इन्फॉर्म खेळाडू आहे परंतु जबाबदारी घ्यावी लागेल या मॅच मध्ये. गणेश घारे चांगली गोलंदाजी करतात. पहिला चेंडू जरी गणेश घारे दिशेपासून भरकटला असेल त्यानंतर डॉट बॉल आणि रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद झाला रोहित धुळे. रोहित धुळेने 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव जी मात्र पहिल्या बॉल वरती घेतली होती. त्या एका धाब्यावरती त्याला बाद. तो युवराज धुळे, रॉयल निंजा, रील स्टार. स्पष्ट नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. आगरी बिबवास मध्ये देखील त्यांची धमाकेदार एंट्री आपण पाहिलेली आहे. स्विच हिट. आता इथे मात्र रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय. विवेक गायकवाडने पहिल्याच बॉलवरती केलं आक्रमण. बॉल विवेक गायकवाड मैदानावरती आलेल्या आपल्या नावाचा परिचय. या ठिकाणी त्याने दिलेला ऑन साइडला चेंडू उडवण्यात आलाय. नो मॅच लँड मध्ये बॅकहँड एरियामध्ये हा चेंडू लँड होतो तोपर्यंत मिळते 1 सिंगल धाव. षटकाराला या ठिकाणी आपण पाहतो कन्वर्ट करण्यात आला रिव्हर्सच्या माध्यमातून. त्यानंतर ऑन साइडला चेंडू उडवण्यात आला. 1 सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीने 20 धावा धाव फलकामध्ये. अजूनही 48 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक 14 बॉल 48 इक्वेशन या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न महेंद्र धुळे. संपर्क नाहीये आणि सध्या तरी आपण पाहिलं तर जवळ महेंद्र धुळे 5 चेंडू डॉट झालेले आहेत. एकही धाव अद्यापर्यंत त्याच्या खात्यात आलेली नाहीये. पाच बॉल महेंद्र धुळे डॉट. 5 बॉल रोहित धुळे ज्यामध्ये त्याने 1 धाव बनवली. 13 बॉल 48 ची गरज. ऑन साइडला या ठिकाणी उडवण्यात आलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारेल. मिड विकेटला केले क्लिअर. इट्स आउट टॉप द पार्क. बिग लॉंग वे षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओमसा एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट. गणेश घारेचा शॉट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला उडवण्यात आला. जबरदस्त फुलचा फटका आपण पाहतो आणि पॉवरफुल होता महेंद्र धुळेच्या बॅट मधून. आणि आता 6
बॉल फेस केल्यानंतर एक पहिला षटकार जो या ठिकाणी पाहायला मिळालाय. 12 बॉल 42 ची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज साहिल लोंगले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल भन्नाट वेग, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंच सहमत नाहीयेत आणि इथे हा डॉट बॉल का वेगवान चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय. साहिल लोंगलेला तुम्ही पाहतायत. खरं तर ISPL रिटर्न आहे, जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आहे. दिल्ली सुपर हिरो साठी टेप बॉल स्पेशलिस्ट हा देखील पहिल्या सीझन मध्ये गोलंदाज आपण पाहिलेला आहे आणि का वेग आहे, वेगवान चेंडू. दरम्यान अंपायर सिग्नल या ठिकाणी बाईट बॉल, अवंतर धाव जरूर मिळेल या ठिकाणी. राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साइडला. जितक्या वेगाने टाकण्यात आलाय तितक्याच वेगाने बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिकअप स्ट्रोक विवेक गायकवाडच्या बॅट मधून बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या फटक्यांची नितांत गरज आहे. टीम काव्या 11 जय हनुमान जोबेली टीमला बॉल सीमा पा. संघाचा आपण अजय काठवले आम्हाला माहिती देतात की जवळजवळ या सत्रामध्ये जवळजवळ 13 चेंडू डॉट आलेले आहेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 10 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला विवेक, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. या ठिकाणी पंचांकडे स्ट्रॉंग अपील. फलंदाज झाला बाद. महेंद्र धुळे रन आउटच्या स्वरूपात. तर इकडे या क्रीडा नगरीमध्ये 800 ते 1000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. ऑनलाईन देखील तब्बल 1000 प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. जोबेली, उमरोली, ढवळेपाडा, कासगाव, भंडवल B+. अगदी आपण पाहिलं तर शांतीत क्रांती ज्यांनी घडवली ते भंडवल B+. असे काही खेळाडू, असे काही टीम्स असतील तर तुम्हाला सागर फराड ऑनलाईन प्रेक्षक हळूहळू वाढतानाच पाहायला मिळतील. जो तुम्ही ग्राफ बघाल आजच्या रात्रीचा तर तुम्हाला सातत्याने उंचावत गेलेला दिसेल. ओ या ठिकाणी हा देखील चेंडू आला. डॉट संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. विवेक गायकवाड थोडेसे नाराज आहेत आणि आता सध्या आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. 33 धावा धावफलकामध्ये आहेत. खरं तर जोबेली या संघाचे प्रेक्षक या ठिकाणी हेच म्हणत असेल की पूर्वार्धामध्ये करण धुळे याच्या अगेन्स्ट ज्या 30 धावा आल्या कुठेतरी तिकडे धावा कमी असतं तर हे इक्वेशन थोडस कमी पाहायला मिळालं असतं. परंतु आता शेवटच्या मोमेंटला काय एक्झॅक्टली घडेल. एक सिंगल धाव घेण्यात आले. 22 पंच दर्शवतात योगीराज महाराज बुटेरे. स्क्वेअर लेगचे पंच विष्णू महाराज शिंदे. 7 बॉल 34ची गरज. समोरचे योगीराज महाराज जे मात्र कीर्तन करतायत आणि स्क्वेअर लेगचे डान्स करतायत. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस. या ठिकाणी आपण पाहतोय प्रेम धुळे
शेवटच्या बॉलवरती झाले डॉमिनेट आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवट देखील गोड केला साहिल लोंगलेने. अप्रतिम दर्जेदार धारदार गोलंदाजी आहे. 34 धावा 4 ओव्हर मध्ये बनलेल्या आहेत आणि आता 34 धावा बनवायचे उर्वरित अवघ्या 6 बॉल मध्ये. खेळतीये. नुकताच कर्जत प्रीमियर लीग देखील अनाउन्समेंट झालेली आहे. वरईच्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. येत्या 27 फेब्रुवारी पासून ती स्पर्धा देखील चालू होणार आहे. डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा प्रशांत दादा झांजे आणि नितीन दादा झांजे पुरस्कृत खरं तर त्या स्पर्धेचे आयोजक असतील. सध्या आपण पाहिलं तर दर्जेदार स्पर्धा त्या क्रीडानगरीमध्ये. लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी शांततेचं प्रतीक, थंड असं वातावरण, वरई गावानजीक असलेले क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यायला विसरू नका. कर्जत प्रीमियर लीग देखील मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी पार पाडली जाईल. आम्ही देखील येतोय, तुम्ही देखील जरूर या 27 फेब्रुवारीला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल मिळते आणि आता 4 बॉल 33 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. भावेशला तुम्ही पाहत आहेत. काय चेंडू या ठिकाणी त्याच्या वतीनं टाकण्यात आलाय. यंगस्टर आहे आणि सध्या डॅनी लोंगले सातत्याने प्रमोट करत असतात यंगस्टरला. आणि आता भावेश नावाचा एक या ठिकाणी अस्त्र वापरण्यात आलंय स्लॉगरच्या षटकामध्ये. पहिला डॉट सिंगल, त्यानंतर डॉट. अजय धुळेला आता सध्या जास्त भूक लागली आहे. डॉट बॉल आलेला आहे. अजून एक, फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे उर्वरित 5व्या षटकातील. आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत केली आहे जय श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोलीने. हाईट फॅक्टर या ठिकाणी नो बॉल चा कॉल या ठिकाणी देण्यात आला. क्या बात आहे. आणि एक्स्ट्रा रन मिळेल. मॅच मध्ये कोणत्या प्रकारची रंगतता नाही आहे, उत्सुकता पाहायला मिळत नाही आहे. जसा प्रेक्षकांना सामना हवा होता जोबेली बनाम उमरोली, तसा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही आहे. आणि हळूहळू प्रेक्षकांना देखील कळून चुकलं. आता पुन्हा एकदा नो बॉल. लाईन या ठिकाणी मिस करतायत. कार्ड लाईनच्या बाहेर हा चेंडू टाकण्यात आलाय. आणि आता विष्णू शिंदे सर, खरं तर हा सामना रोमहर्षक झाला असता तर विष्णू शिंदे सरांचा डान्स देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. अजय ओ कोलवा टप्प्याचा बॉल ज्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रीट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आलेत हर्षल आणि चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत मिळतील धावा 2, परंतु काही फरक पडणार नाही या टीम SBCC उमरोली संघाला. एक बॉल आणि आता शेवटचा बॉल तो देखील या ठिकाणी वाईड आला अतिरिक्त. शेवटचा या ठिकाणी एक बॉल शिल्लक आहे.
या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा बॉल तो गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि आता जबळ जबळ या ठिकाणी या विजयी संघाचा हार्दिक